हरी संत श्रेष्ठ कानोबा पाठक महाराज यांच्या गावी श्री क्षेत्र केंदूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत। संत श्री ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, गोरोबा काका, सावता महाराज या संतांच्या समकालीन अतिशय मोठा ज्यांचा अधिकार होता ते कानोबा पाठक। ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी प्रसंगामध्ये सर्व क्षणी आणि सर्व प्रसंगामध्ये ते हजर होते आणि एकादशीच्या दिवशी त्यांनी कीर्तन केलं होतं। आजही आळंदीमध्ये समाधी उत्सवाच्या काळामध्ये ती परंपरा चालू आहे। गृहस्थी आश्रमामध्ये राहत असताना अधिकार त्यांचा अतिशय मोठा होता आणि त्याच्या अनेक घटना त्यांच्या चरित्रामध्ये पाहाव्यास भेटतात। त्यातली एक घटना, ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्यासाठी आलेले 1400 वर्षाचे चांगदेव महाराज अनेक सिद्ध्या त्यांनी प्राप्त करून घेतल्या होत्या। काशीला जाऊन ज्या गुरूंकडे शिकण्यासाठी गेलेत त्यांच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर गुरूंनाच निर्विकल्प समाधी लागली असा चांगदेव महाराजांचा अधिकार मोठा होता। अनेक कला विद्या यामध्ये ते पारंगत असल्यामुळे सहजच त्यांच्यामध्ये तो एक अहंकार होताच, म्हणून आपली सिद्धी कुठेही त्यांनी दाखवायची। ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रामध्ये किंवा चांगदेव महाराजांच्या चरित्रामध्ये प्रसंग तर तो प्रसिद्धच आहे की ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्यासाठी जेव्हा ते आले तर वाघावर बसून आणि सर्पाचा चाबूक करून आलेत आणि त्यावेळी मग ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली वगैरे। असे हे चांगदेव महाराज माऊलींच्या सानिध्यामध्ये राहत असताना नामदेव महाराज, चांगदेव महाराज आणि हे सगळे संत एक दिवस कानोबा पाठक यांच्या या केंदूर गावी आलेत। आता ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ राहिल्यामुळे चांगदेव महाराजांचा अभिमान बराचसा गेलेला होता, परंतु तरीही थोडासा बाकीच होता आणि आपल्या अनेक सिद्ध्या दाखवून आपण श्रेष्ठ कसे आहोत ते दाखवण्याचा थोडाफार प्रयत्न ते करत असायचे। कानोबा पाठकांच्या लक्षात आलं की यांचा तो राहिलेला थोडासा अहंकार आहे तो सुद्धा परमार्थासाठी घातक आहे, प्रतिबंधक आहे। म्हणून त्याने एक लीला केली आणि त्यांना विचारलं चांगदेव महाराजांनी की गंगा कुठे आहे? तर त्यांनी सांगितलं गंगा ही गंगोत्री, ऋषिकेश, हरिद्वार त्या ठिकाणी आहे, पुढे ती गंगासागरला जाऊन मिळते। तेव्हा कानोबा पाठकांनी सांगितलं ती गंगा तिथं तर आहे परंतु ती माझ्याजवळ सुद्धा आहे म्हणजे। आणि मग त्या कानोबा पाठक महाराजांनी आपली शेंडी सोडली आणि त्याच्यातून जी भगीरथी गंगा अवतरित झाली ती आहे। म्हणजे 1200 शतकामध्ये चांगदेव महाराजांच्या समोर या वनामध्ये, या रानामध्ये आजूबाजूला असलेले डोंगर तसा पाहिला तर हा पठारा भाग आहे। दूर दूरपर्यंत पाण्याचे स्रोत कुठं दिसत नाही, परंतु त्यांनी आपली शेंडी खोलली, उघडली, मोकळी केली आणि त्या शेंडीतून जे कुंड निर्माण झालं ते हे भगीरथी कुंड आहे। जवळपास 700-750 वर्षे होऊन गेलेत आणि आजही आपण हे बघू शकतात की इथली पवित्रता, इथली निवंतता, हा सगळा परिसर त्या कानोबा पाठक महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे। इथं एक भगीरथी अवतरणाचं छोटंसं मंदिर सुद्धा केलेलं आहे, कीर्तन महोत्सव सुद्धा या ठिकाणी होतो आणि त्या महापुरुषांच्या पाऊल खुणांची साक्ष आजही या ठिकाणी आपल्याला भेटते। कानोबा पाठक महाराजांच्या चरित्रामध्ये अनेक घटना आहेत, त्यातील दुसरी घटना अशी, गृहस्थाश्रमामध्ये राहत असताना त्यांना मुलं आहेत, पत्नी आहेत, सगळं काही संसारी कर्म करत असताना सुद्धा त्यांचा अधिकार खूप मोठा होता। त्यांची भक्ती, त्यांचं ज्ञान, त्यांचं निष्काम कर्म याची कीर्ती नुसती महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतामध्ये पसरली। संसारामध्ये राहून सुद्धा संन्याशाला लाजवील अशा प्रकारचं त्यांचं आचरण, विरक्तीचं आचरण, संसारामध्ये असूनही विरक्त कसं असावं, साक्षी कसं असावं, साक्षी रूपाने तो संसार कसा करावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे कानोबा काकांचा हा संसार होता। काशीला एका साधूने त्यांची कीर्ती ऐकली आणि विचार केला की संसारामध्ये राहून एवढा मोठा उच्च अधिकार, इतकं विरक्तीप्रधान जीवन, पारमार्थिक जीवन कोणी कसं जगू शकतो, जाऊन बघूया। आणि म्हणून मदल दर मदल करत तो साधू या केंदूर गावी आला। गावामध्ये आपण गेलो तर कानोबा पाठकांचा मोठा वाडा आहे, तिथं आड आहे, आजही आपण ते जाऊन पाहू शकतो। हा साधू आल्यानंतर कानोबा पाठक त्यांच्या पोरांसोबत खेळत होते। या साधूने पाहिलं की एक सामान्य मनुष्य, आजूबाजूला त्याच्या गायी आहेत, बैला आहेत, संसारिक सगळे पदार्थ आहेत, आजूबाजूला त्याचा सगळा संसार पडलेला आहे आणि छोटे छोटे मुलं त्याच्यासोबत खेळतात, तोही त्यांच्या मागे पळतोय।
त्या साधूने हे सगळं प्रसंग पाहिला, हे सगळं वातावरण पाहिलं आणि तो आल्या पावलाने परत निघायला लागल्यानंतर कान्होबा पाठकांनी पाहिलं की भगव्या कपड्यामध्ये आलेला हा साधू परत निघाला. तेव्हा त्यांनी आवाज दिला, अहो महाराज थांबा थांबा, चाललेत कुठे? आणि सरळ जाऊन त्या साधूला साष्टांग दंडवत घातला आणि विचारलं, कुठून आलात आपण? आणि आलात आणि तडकाफडकी चाललाय, कुठून आलात? तेव्हा त्याने सांगितलं की मी काशीचा साधू आहे, संन्यासी आहे, आपण कान्होबा पाठकच आहात ना? म्हटलं हो, या शरीराला कान्होबा पाठकच म्हणतात. बोला काय आज्ञा आहे आपली? म्हणजे आज्ञा काही नाही, तुमची कीर्ती ऐकली होती की आपण संसारामध्ये राहून सुद्धा उत्तम प्रकारचा परमार्थ करताय, पण इथं आल्यानंतर माझी निराशा झाली. म्हणजे का? अहो म्हटले, मी तुमच्याकडे काहीतरी शिकण्यासाठी आलो होतो, परमार्थाची सूत्र शिकण्यासाठी आलो होतो, आणि इथे येऊन पाहिलं तर तुम्ही तुमच्या मुलांमध्ये संसारामध्ये एवढे गुंग होऊन गेलेले, आसक्त होऊन गेले, तुम्ही काय मला शिकवणार? ते म्हटले, महाराज झालं काय? अहो म्हटले, तुम्ही तुमच्या मुलांसोबत खेळताय आणि आपल्या मुलांमाळामध्ये रंगून गेलेला मनुष्य काय परमार्थाचे सूत्र सांगू शकतो? म्हणजे अडचण काय तुम्हाला? मुलांचीच ना? थांबा म्हटले, काही क्षण थांबा म्हटले. कान्होबा का पाठक पळत पळत गेले, ते 2 मोठे मुलं उचललेत आणि आडामध्ये टाकून दिलेत. म्हटले, आता तर नाही ना मुलं, आता तर मला संसारिक म्हणता येईल अशा प्रकारची काही उपाधी नाही ना. चला आता हातपाय धुवा, चला स्नान करून घ्या, स्नान झाल्यानंतर आपण भोजन करूया आणि त्यानंतर आपण पुढचं काय आपल्याला बोलायचं ते बोलूया. त्या साधूने डोक्याला हात लावला, काय म्हणावं या माणसाला? अहो म्हटलं, तुम्ही आंघोळ करा म्हणताय, जेवण करा म्हणताय, परंतु तुमच्या घरामध्ये आता मुलं तुम्ही विहिरीमध्ये टाकून दिलेत आणि आता तुम्हाला सुतक नाही लागला का? तुमच्याकडे कसं थांबायचं? मी सोहळ्या ओहळ्यामध्ये राहणारा मी साधू आणि मला तुम्ही इथं थांबायचं म्हणताय? कान्होबा पाठक म्हणले, अडचण काय? सुतकाची अडचण आहे? बरं चला बरं म्हटलं तुम्ही. आणि त्या आडाजवळ गेले आणि त्या पोरांना आवाज दिला, तर पाण्यातून खेळता खेळता मुलं जसे वर यावेत तशा त्या खोल विहिरीतून, ज्या पाण्याचा तळ लागत नाही अशा पाण्यातून ते मुलं वर आलेत आणि त्या साधूला नमस्कार केला, वडिलांच्या कमराला विलगलेत. साधूने साष्टांग दंडवत केला. महाराज, आम्ही परमार्थ फक्त बाह्य क्रियेतून बघतोय, परंतु बाह्य क्रिया काही जरी असली तरी अंतकरणाचा बोध जरी असला तरी मनुष्य कुठं जरी राहिला तर त्याच्या परमार्थामध्ये काहीच बिघाड होऊ शकत नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये संसारामध्ये राहूनही उत्तम प्रकारे परमार्थ कसा करता येतो? मुलांमध्ये पत्नींमध्ये राहून सुद्धा निरासक्त कसं राहता येतं, आसक्त न होता विरक्तिवान कसं राहता येतं, आणि संसार आणि परमार्थ याचा समन्वय कसा करता येतो, याचे उदाहरण देणारे जे काही संत आहेत त्यातील संत कान्होबा पाठक यांचा खूप मोठा अधिकार आणि खूप मोठा नंबर लागतो. तर अशा या कान्होबा पाठकांच्या या तपभूमीमध्ये, जन्मस्थानामध्ये आपण आलोय. याच भूमीमध्ये त्या सगळ्या लीला घडल्या असेल. बघा तर हे सगळं आपण बोलतोय आणि जणू का या ढगांनाही आनंद झाला आणि पावसाचा वर्षाव सुरू झालाय. तर नक्कीच या भागामध्ये जर आपण कुठं आलात तर या स्थानाजवळ या निरव स्थान आहे, शांत स्थान आहे, कुठली गडबड नाही, कुठली घाई नाही. आपण खूप तीर्थयात्रा करतो, लांब लांब फिरतो, पण आपल्या जवळच एवढ्या गौरवशाली आणि मोठे मोठे क्षेत्र आहेत, यांचे दर्शन आपण घ्यायला पाहिजेत. आणि नुसते दर्शन घ्यायचे नाही तर जीवनामध्ये हे सूत्र घेऊन आपलं जीवन उन्नत करायचं. धन्यवाद. रामकृष्ण हरी.